YouTube मोजका, TikTok मोजका, एक अर्धा तास इंद्रिकर बघा, थोडं संकट निघून जाईल. कितीतरी लोकांचं गेलं. दारू पिणं भोग आहे, हाताने सडणं रोग आहे. हे आमची शेतकऱ्याची बाई 3 मुळे ऊसाचं तोडी ती बादलीवर धुणत होती. 3 म्हशींचं दूध काढी ती. तिला सर्दी नाही. याची लिप्टन वर जाती, लिप्टन खाली, मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहे. अगं बाई तू जगती तरी काय? जर त्यालाही मोकळं करीन तोही गुंतून खुला, त्यालाही दुसरी करता येईन तूही उलथान काय करते? कारण जिथं रोग तिथं हे आमचं शेतकऱ्याचं पोरग शाळेतून आलं ना, शर्ट भिकीत आहेत, म्हशी वळीत आहे, काहीच नाही. हिचा पप्पू 15 ऑगस्टला लवकर उठला, सर्दी झाली पप्पूला लवकर. मग पप्पूला 90 पास थोडी त्याची सर्दी झाली. अहो जिथं भोग आहे तिथं रोग आहे. मग आता माणूस भोगाने का जातो? रोगाने जातो. आता कोरोनामुळे काय झालं? मला दारू पिणाऱ्यांची संख्या वाढली. नवी लोक दारू प्यायला लागली. दारू प्यायला नाही, 40% भजने राहिले नाही. कचाकच माळा काढल्या भजनेने. कोणीतरी झक मारली, अंडे खाल्यावर कोरोना होत नाही. नालाय गावलं तिने वांग सोडलं, कुठले अंडे? वांग 20 रुपये किलो, अंड 4 रुपयाला. त्याच्यात माळकरी पॉझिटिव्ह निघला, कुठला अंडे? बरं तो माळकरी माळ काढीत नव्हता, पण पाहुणे काढ काढ मरतो का? काढ काढ. आता शिकवे मला 3रा महिना आहे, तुला नातू पाहिजे नाही का? काढली. आणि 5-6 दिवसापूर्वी बातमी आली का माळकऱ्यांना 5,000 रुपये अनुदान मिळणार आहे. कालपासून परत घालाय सुरू. मला 200 लोकांनी विचारलं असं, खरंच मिळणार आहे का? घाल मग. अजून 1 वर्ष जर कीर्तन बंद राहिली तर कीर्तनकार सुद्धा तुम्हाला गटारीतच सापडतील. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. कीर्तन बंद झाल्याचा परिणाम लय मोठा झालाय. दारू पिणाऱ्यांची संख्या, मटण खाणाऱ्यांची संख्या, बलात्काराची संख्या वाढली, अन्यायाची संख्या वाढली. आणि सरकार कधी म्हणत नाही दारूबंदी करा, करू शकत नाही. ते काय करतील? त्यांचेच दावे. आपल्या लोकांनी धर्म फक्त माईकवर आल्यावर वापरायचा. आपल्या लोकांना धर्माबद्दल अजिबात प्रेम नाही. काय म्हणते तुम्ही? बोला पटकन. शिवाजी महाराज आपला बाप आहे का नाही? आहे का नाही? बोला. बोला, आहे का नाही? मग शिवाजी महाराजांचं नाव पानाच्या टपरीला देतात. लाजा वाटत नाही का आपल्या लोकांनी? शिवाजी महाराजांचं नाव पानाच्या टपरीला शोभत का? बोला. मग ते नको लावायला म्हणायचं काम आपलं नाही का? संत तुकाराम पोल्ट्री फार्म, तुकाराम महाराज कोंबड्या कापीत होते का? लाजा वाटते नाही का? माऊली धावा याला सफेद होते. हा विनोद आहे का? आपलेच लोक आपल्या धर्माच्या विरोधक आहे. काय म्हणते तुम्ही? अजिबात सुरांची संतांची नावं टपरीला नसावा. काय म्हणते तुमचं? डाव्याला त्या मिवणीचं नाव दे ना, बापाचं दे, साडूचं दे, घे मोखंडिगाच. मिवणीचं दे, प्रियशीचं दे ना, स्मार्ट पीस पान स्टॉल. विषयाला आपला फक्त हा विनोद आहे. महाराष्ट्रामध्ये त्याग झाला म्हणून राज्य तयार झालंय. ज्ञानोबाचा त्याग आहे म्हणून ज्ञानेश्वरी आहे. तुकोबाचा त्याग आहे म्हणून गाथा आहे. आणि शिवाजी महाराजांचा त्याग आहे म्हणून छत्रपती आहे. खानोळीला नाव द्यायचं मराठा खानोळी. तुम्हाला अशा लाजा बिजा काही वाटते नाही. खानोळीला नाव काय? खानोळीला नाव काय? मराठा खानोळी. दुसरं कोणी जायचंच नाही त्या हॉटेल. मराठी इतके ठिकाणी आहेत. हो जरा विचार कर. हा विनोद आहे. हा विनोद आहे. जरा विचार करा. जातीयवाचक नाव धंद्याला नसावा. काय म्हणते तुमचं? जातीयवाचक नाव नसावं, अजिबात नका. हा साडूचं दे ना, फोटो लाव साडूचा. एकना साडू पान स्टॉल लाव.
विनोद नाही, पण आपल्या धर्माला जगा. काय मत आहे तुमचं? आपण काय करायचं महाराज? फक्त गप्पा आणायचा आणि सत्ता भोगायचा. निवडणुका आल्या म्हणजे लोक थोडे नादी लावायचे, भावनिक करायचे. हा 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 आणि धर्माचा सजा तसा. दुपारभर लाईट आली नाही तर लोक वायरमॅनला घोडा लावतात. एसटी लेट आली ड्रायव्हरला घोडा लावतात. ग्रामपंचायतीचं पाणी वेळेत आलं नाही शिपाई उचलून आणते. 3 वर्ष झाले पोरांच्या परीक्षेने तुम्ही काय वाकडं केलं कोणचं? कितीला आहे तू? तू तुला काय माहिती किती? तू कितीला आहे? 6वीला? तू 5वीला गेलता का? तू 4थीतून कितीत गेला डायरेक्ट? 10वीत. आता 10वीत बसू द्या. हे मुद्दे काळाची गरज आहे. इंदुरीकरच्या आयुष्यात एकच खोडे महाराज, मी फक्त खरं बोलतो, त्याचे फळं भोगितो. सगळ्यांचे घोडे खातो पण खरं बोलतो. कारण मला दारुडे घोडा लागला. दारुडे म्हणते आम्ही दारू पितो, त्याच्या बापाचं काय जात? माझ्या बापाचं काय जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. काही म्हणते इंदुरीकर दारू ठेवला नाही बोलतो, त्याचा बाप पैसे देतो का? माझ्या बापाने पैसे द्यायला तो बाप पॉझिटिव्ह निघला का? म्हणजे दारुडे इंदुरीकरला घोडे लागला. पुरी नजर म्हणलं पळून जाऊ नये तर पुरी म्हणते प्यार क्या चीज है, हे इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंडा होता है, पुरी खसकी तर एक पट. आणि सगळ्यांचे घोडे खातो तरी खरं बोलतो. मी मरल तरी तुम्हाला आपलीच आठवणी. पिढी संपली. काय मध्ये पिढी संपली. 15 दिवसानं दिवाळीची सुट्टी लागणार आहे. म्हणजे किती वर्ष जाईल? 2.5 तर झाली. आता तुम्ही ऑनलाईन अभ्यास करताय. 9ला मोबाईल घेताय बापाचा, सकाळी 11 वाजे पोहोच क्लास. बा गुरुजी गोर होतोय याचा क्लास चालला. तुला 11 वाजता कोणता गुरुजी शिकेल? पोरीच्या आईला विचारलं तुमचा मोबाईल लागत नाही? अहो गुड्डीचे क्लास चालू आहेत ना. ती सारखी स्टडी करते. 1 मिनिट सुद्धा बुद्धी शांत बसत. सारखा स्टडी करतो. सारखा बुद्धी स्टडी करते. कुठे गुड्डी? वरच्या माझ्यावर पाहायला गेली गुड्डी नाही स्टडी. हा विनोद आहे. आता ऐका, हे शिकायच्यात कशा आता सध्या? बोला पटकन. मोबाईल हे क्लास करीत नाहीत. हे मॅडम डिलीट करते गाणे ऐकत. बस काय म्हणते तुम्ही? हाय किंवा नाही? हे काय करत? हे काय करत? एवढे ते खोकडे घेतले 5-6 हजाराची. येड्या बाबडीत, मुरीत, तुरीत, कपाशीत, सिमेंटच्या नळीत एकटाच. शेळीनं उघडीत नाही तशीच लगवी. त्यात पाणी गेलं तुम्हाला. आणि वाचित्यात काय? शिळी गाभण आहे, बोकडे इकडे आहे. काय आता शिळी गाभण राहिलो, बोकडे काय ठेवायचं? आणि बोलायच्या पद्धती तर लई नंगाट आणल्यात. मोबाईलवर बोलायच्यात लई भारी लोक. 4 पद्धती बोलायच्या. पहिली पद्धत, अरे नाही बोलत तो बंद कर. फार तो फोन खायला लागला तरी मीठ बाळ माझ्या हातात. बरं आलो 5 मिनिटात. आता इकडे लाव. काय काय? आणि हे मोबाईल वापरणाऱ्यांना 4 दोष झाले. सांगू पटकन? सांगू का पुढे जाऊ?
एक, डोळे गेले. मान्य आहे का बोला? डोळे गेले. दोन, कमरा गेल्या. तीन, मेंदू गेले. चार, मोबाईल मुळे माणसं एकलकोंडी झाली, मित्र राहिले नाहीत आणि संवाद संपला. खलास झाली माणसं. बरं, मोबाईल वापरणाऱ्यांना झोप नाही, झोपती नाही, झोप येतच नाही. मग झोप यावं म्हणून